मित्रांनो नमस्कार. विचारमोती या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, गणेशोत्सव आता संपला आहे आणि पितृपंधरवड्याला आता सुरुवात झाली. गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशीपासून पितृपंधरवडा हा सुरू होतो. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपल्या दिवंगत पूर्वजांच्या नावे या काळात श्राद्ध घातले जाते आणि त्यांचं स्मरण केलं जातं. या काळात आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घातलं आणि त्यांच्या नावाने एखादा माणूस उपाशी ठेवून त्याला जेवू घातलं की ते जेवण, ते भोजन पूर्वजाला मिळते, असा एक समज आहे. यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान पितृपक्ष साजरा केला जाणार आहे. या कालावधीत केले जाणारे पिंडदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते आणि हे दान स्वर्गात असलेल्या आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते असं मानलं जातं. हे पिंडदान करताना ते सकाळी किंवा रात्री केलं जात नाही, तर ते मध्यान्ह म्हणजे भर दुपारी केलं जातं. याचे कारण म्हणजे या वेळेत सावली ही आपल्या मागच्या बाजूला पडते आणि या काळात ब्राह्मणांना दिलेलं भोजन हेही एक चांगलं दान मानलं जातं. या पितृपंधरवड्यामध्ये आपले पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये ते विशेष क्षेत्र मानलं जातं, ज्याला आपण पितृलोक असं म्हणतो. त्या ठिकाणी हे आपले पूर्वज आलेले असतात. मृत्यूची देवता म्हणजे यम हा या जगाचा प्रभारी म्हणजे मुख्य असतो. असे मानले जाते की पहिल्या पिढीला जेव्हा स्वर्गात नेले जाते तेव्हा दुसऱ्या पिढीतील एक सदस्य मरण पावतो. पितृलोकामध्ये गेलेल्या 3 पिढ्यांचे विधी केले जातात. श्राद्ध जर विधीपूर्ण समर्पण आणि प्रेमभावनेने जर केलं तर पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या नकारात्मक शक्तीपासून आपल्याला वाचवतात, आपलं रक्षण करतात असं मानलं जातं. पितृपंधरवड्याचा महत्त्व म्हणजे या काळात आपले पूर्वज, दिवंगत पूर्वज आपल्या अवतीभोवती असतात आणि ते सर्व पितरी अमावास्येला पुन्हा स्वर्गात परततात. यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे सर्व पितरी अमावास्या झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी शक्यतो घटस्थापना असते. या घटस्थापनेच्या दिवशी ज्या मुलींचे वडील दिवंगत झालेले असतील तर ते वडील स्वर्गामध्ये जाताना त्यांच्या मुलींच्या घराजवळून जातात असं मानलं जातं. आपल्या मुलीचा संसार कसा चालला आहे याचं ते निरीक्षण करतात, ते पाहतात. त्यामुळे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी जेव्हा आपण देवीला नैवेद्य दाखवतो त्यावेळी आपल्या वडील जर दिवंगत असतील तर त्यांच्या नावे सुद्धा एक नैवेद्याचं पान काढलं जातं आणि ते कावळा किंवा गाईला दान केलं जातं. यावेळी करावयाचे जे सर्व विधी असतात ते दक्षिणेकडे म्हणजे जी मृत्यूदिशा मानली जाते तर दक्षिणेकडे तोंड करून केले जातात. मित्रांनो, उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणाचा काळ ही देवांची रात्र मानली जाते. उलटपक्षी दक्षिणायन हा पितरांचा दिवस आणि उत्तरायण ही पितरांची रात्र असं मानलं जातं. मित्रांनो, मर्तकांच्या विधी करताना दर्भाचं एक विशेष महत्त्व आहे. ते विशेष महत्त्व आपण जर असं कधी पिंडदान वगैरे केलं असाल किंवा मर्तक व्यक्तीचे दिवस कार्य केलं असाल तर आपल्याला दर्भ माहीत असेल. या दर्भाचं खूप मोठं महत्त्व या विधीमध्ये असतं. महाभारतातील एका कथेनुसार गरुडदेव स्वर्गामध्ये अमृत कलश घेऊन येत असताना काही वेळासाठी त्याने तो कलश या दर्भावर ठेवला होता. अमृत कलश दर्भावर ठेवल्याने त्यावेळेपासून दर्भ हा पवित्र मानला जातो. श्राद्ध विधीच्या वेळी या दर्भाची एक अंगठी करतात आणि ती आपल्या अनामिकेमध्ये धारण करण्याची पद्धत आपल्या हिंदू परंपरेमध्ये रूढ आहे. असे समजले जाते की दर्भाच्या अग्रभागी ब्रह्म, मध्यभागी विष्णू
आणि मूळ भागी भगवान शिव यांचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. म्हणूनच या श्राद्ध कार्यामध्ये दर्भाची अंगठी धारण केल्याने पितरांना मुक्ती मिळते असं मानलं जातं. आता पितृपक्ष म्हणजे काय? तर पितृपक्ष हा भाद्रपदामधील दुसऱ्या पंधरवड्यात येणारा पंधरवडा आहे. हिंदू धर्मामध्ये या पितृपक्षाचं खूप महत्त्व आहे. विक्रम संवत्सरानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हणून मानले जाते. यावेळी आपले जे दिवंगत पूर्वज आहेत तर त्यांच्या नावे पिंडदान केले जाते, लोकांना जेवण घातले जाते. एखाद्या पूर्वजाच्या नावे एखाद्या उपाशी माणसाला आपण ठेवतो, त्याला भोजन करताना भलेही तो आपल्यापेक्षा लहान असेल किंवा मोठा असेल, तर ज्या पूर्वजाच्या नावे त्याला आपण बोलावलेलं असतं तर त्या पूर्वजाला म्हणजे तो पूर्वज आपल्यापेक्षा नक्कीच मोठा असतो. तर ज्याला आपण उपाशी ठेवलेलं असतं त्या नावे पूर्वजाच्या नावे तर त्याच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे. मग पाया पडणारा व्यक्ती जरी मोठा असला आणि जो उपाशी माणूस ठेवलेला आहे तो लहान असला तरीसुद्धा अशा व्यक्तीच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद घेणं हे या काळात एक महत्त्वाचं मानलं जातं. ज्या पितराचं आपण श्राद्ध घालतो त्या पितराला काय आवडत होतं ते या भोजनामध्ये समाविष्ट केलं जातं. जर एखाद्या पितराची मृत्यूची तिथी आपल्याला माहीत नाही नसेल, म्हणजे तो कोणत्या तिथीला गेला हे माहीत नसेल, तर अशा व्यक्तीचं श्राद्ध हे सर्व पित्रीला घातलं जातं. मित्रांनो, सर्व पित्रीला कोणत्याही पितराचं श्राद्ध घातलं जातं. ज्याची मृत्यूतिथी माहिती नाही, ज्याचा मृत्यू काळ माहिती नाही, मृत्यूचा दिवस माहिती नाही, तर त्या अशा सगळ्या ज्ञात अज्ञात पितरांचं श्राद्ध हे सर्व पित्रीला घातलं जातं. त्यामुळे एक सर्व पितरी अमावास्येला एक महत्त्वाचं स्थान आहे. पितृ अमावास्येला सकाळी सर्वप्रथम पितृतर्पण करावे आणि ब्राह्मणांना भोजन घालावे आणि ब्राह्मणांना दान करावं असं सांगितलं जातं. या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा गवत खाऊ घालावं. गाईला चारा दिल्यानं पितरांनाही समाधान मिळतं असं म्हटलं जातं. सर्व पितृ अमावास्येला आपण पूर्वजांना जर पिंडदान केलं तर त्या काळात विशेष करून या पक्षामध्ये पितृपक्षामध्ये ब्रह्मचर्य नियमाचं पालन करावं लागतं. या काळात महत्त्वाचं म्हणजे मद्यप्राशन करू नये, मांसाहार करू नये, हे या काही महत्त्वाच्या गोष्टी पाळायला लागतात. पितृ अमावास्येला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पांढरे धोतर परिधान करून अन्न पाणी ग्रहण करण्यापूर्वी पितरांना जेवणाचे पान अग्नीत टाकून पिंपळाच्या झाडाखाली पाण्याने भरलेले भांडे ठेवावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, दर्भ पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करावे. दर्भ वापरल्याने पितृ लवकर तृप्त होतात असं म्हटलं जातं. पितृ अमावास्येला संध्याकाळी पितरांसाठी तेलाचा दिवा दक्षिण दिशेला लावावा. देवलोक सोडताना हा दिवा पितरांचा मार्ग उजळून टाकतो अशी श्रद्धा आहे. पितृ अमावास्येला कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसं मुंडन म्हणा, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी गोष्टी पितृ अमावास्येला करू नयेत. पितृपक्षाच्या काळातही अशा कोणत्याही गोष्टी करू नयेत, ते अशुभ मानलं जातं. रिकाम्या हाताने जाणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला पितृपक्षामध्ये तरी दानधर्म करावा. कारण रिकाम्या हाताने भिकाऱ्याला जाऊ देऊ नये. कारण आपण एक म्हटलं जातं आपल्यामध्ये की कोणतीही व्यक्ती कोणाच्या रूपाने आपल्यासमोर आलेली असेल हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे ह्या काळात कोणताही भिकारी आपल्या दारातून रिकाम्या हाताने जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांना काही ना काहीतरी दान केलं पाहिजे. या पितृपंधरवड्यामध्ये मांसाहार करू नये आणि दारूचे सेवनही करू नये. पितृ अमावास्येला नख आणि केस कापणे अशुभ मानले जाते. ते करणं टाळावे. पुरुषांनी दाढी करू नये.
नियमानुसार लोखंडी आसनावर बसून श्राद्ध करू नये. रेशीम, घोंगडी, लाकूड, कुशा इत्यादींनी केलेली आसनं ही श्राद्ध करताना वापरली तर ते उत्तम मानली जातात. श्राद्ध पक्षातील अमावास्येच्या दिवशी शरीरावर तेल मालिश करू नये. यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. पूर्वजांचे श्राद्ध करताना ते सकाळी किंवा रात्री किंवा संध्याकाळी करू नये, तर ते भर दुपारी करावे. मित्रांनो, या दिवशी कोणती वृद्ध व्यक्ती असेल, महिला असेल किंवा लहान मुलं असतील तर त्यांना कधीही अशुभ बोलू नका. ती भलेही तुमची असतील किंवा दुसऱ्याच्या घरातली असतील तर त्यांना अशुभ बोलू नका, त्यांना टाकून बोलू नका. कारण या काळात प्रत्येक व्यक्तीमध्ये आपला पूर्वज आपण शोधला पाहिजे. पूर्वीचे लोक असं म्हणायचे की देव कोणत्या रूपात येईल आपल्यासमोर हे आपल्याला माहीत नसतं. मित्रांनो, तसंच आपला पूर्वज कोणाच्या रूपानं आपली परीक्षा घ्यायला येईल हे माहीत नसतं. त्यामुळे या काळात खरं तर कधीच असं आपण एकमेकांबद्दल वाईट साईट बोलू नये, पण या काळात ही गोष्ट कटाक्षाने पाळावी. मित्रांनो, पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांचं जरूर स्मरण करा. आपल्या घरातील जे दिवंगत व्यक्ती आहेत त्यांचं निश्चित स्मरण करा आणि हा पितृपंधरवडा दरवर्षीप्रमाणे साजरा करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, मी दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल नक्की कॉमेंट्समध्ये आपलं मत कळवा. व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा एकदा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.